ये लोग हैं इन्होंने हमको ब्रेक दिया। अच्छा लाइट पर ये मजाक नहीं है सर जो जैसे पहले सर सर राइट साइड सर आपके राइट साइड में सर समोर Kumar Ketkar ji, आप भी हमारे बीच हैं. Thank you for coming. Please join us on the stage. He's not there. He's here. Nanya Patekar ji is here in the audience somewhere. Please join us on the stage. Sandhya ji, please come. Gautam, will you please join us? And Sharad too, please join us, and then we'll unveil the book. थोड़ा पीछे ले लो एक मिनट देख भैया सर आतमध्ये आहे ना खाली येस नमस्कार. अमोल, अभिनंदन. खूपशा आठवणी आमच्या असतीलच, पण माझ्या आठवणी जर सांगत असताना या माणसामुळे मला एक अप्रतिम चित्रपट करता आला. थोडासा रुमानी बोजा आहे आणि माझ्या आयुष्यातला तो अतिशय एक वेगळा चित्रपट आहे. आजही लोक त्या चित्रपटाने मला ओळखतात. जी आपली एक्सपेरिमेंटल जी सगळी मुवमेंट होती त्यातली, म्हणजे परिंदा नंतर आलेला तो चित्रपट आहे. त्यामुळे मुळात तुझा रासपट चेहरा या सिनेमाला शोभणार नाही असं म्हणून त्यांनी मला सतत नाही म्हटलं होतं. आणि सरते शेवटी मी त्याला म्हटलं मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येतो, 15 दिवस मी रिहर्सल करतो. आणि सरते शेवटी तो मला सिनेमा मिळाला. तुम्हाला जमलं तर तुम्ही तो नक्की पहा. माझ्या आयुष्यातला एक अतिशय सुंदर चित्रपट आहे तो. आपली दोस्ती ही अशीच राहिलेली आहे. त्याच्यानंतर तू पुन्हा मला कधी कुठल्याच चित्रपटात घेतला खरंच नाही घेतलं. नंतर मी त्याला खूपच ममाळ वाटायला लागलो. पण खूप खूप शुभेच्छा. आणि खूप आमचा असाच तू सिनियर जो आहेस तो तसाच राहा आणि आमच्या डोक्यावर हात ठेव. अमोल इतका मोठा झालेला होता पण आमच्यापासून कधीच लांब गेला नाही. त्यावेळेस आम्ही सगळेच आम्हाला सतत धरून घरामध्ये सगळ्या गोष्टी आम्हाला जसे काय आम्ही स्टार आहोत असं आम्हाला तू वागवलंस. त्यावेळी खरंच मनापासून तुला आभारी आहे. धन्यवाद. तुम्ही मंगेश कुलकर्णीच्या वतीनं सुद्धा हे मी बोलतोय. धन्यवाद. आणि साथी आणि कॉम्रेड्स दोघे जण
पुस्तकाची प्रत मला संध्या आणि अमोलनी एक 15 दिवसापूर्वी पाठवली. 15 दिवसापूर्वी पाठवली आणि मी ती लगेच वाचायला घेतली आणि लगेच बऱ्याच अंशी बरीचशी लगेचच वाचून झाली. The reason that I could finish the book quickly because many of the experiences that he narrates, either I was familiar or I accompanied him because I have been knowing him about, let us say, about 30-40 years, nearly 40 years. I think our first interaction was sometime in 1977 in Borivali, in Mr. Shirke's house when we fought against each other. And later on we spoke on stage to protest against the nuclear tests conducted by Vajpayee in May 1998. Both of us protested against because both of us were anti-nuclearism. आणि त्या युद्धविरोधी वातावरणामध्ये जग जे मुख्यतः व्हिएटनामच्या युद्धानंतर गेलं होतं त्याचा संस्कार माझ्यावरती होता आणि त्याच्यावरती होता. किंबहुना 60च्या दशकामध्ये ज्याचा उल्लेख त्यांनी मगाशी केला आणि नानांनी केला, त्या 60च्या आणि 70च्या दशकामध्ये सगळीकडचं जे युद्धविरोधी वातावरण होतं व्हिएटनाममध्ये झालेलं, त्या वातावरणाचा संस्कार आपल्याकडे निरनिराळ्या प्रकारे होत होता. भारतातच नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा स्टुडंट मुवमेंट्स एव्हरीवेअर, नॉट ओनली Maharashtra or India, but even in Europe and America. It is not coincidence that it is in the same mood and the same atmosphere that Dalit Panther was born, Naxalites were born. In those days there was no term called urban Naxals, because in that sense all of us were urban Naxals if that term was to be used. So that particular period, which was inspired by anti-war movement, counterculture movement, in a way even hippie movement, in a way even the freedom and liberty movement seeking absolute abolition of censorship and so on and so forth. Amol was leading the flag. आणि आम्ही सगळे त्याच्याबरोबर असायचो. त्यावेळेला आमची फक्त ओळख झाली ती कमलाकर नाडकर्णीच्या माध्यमातून. कमलाकर नाडकर्णी वॉज अ महाराष्ट्र टाइम्सचे थिएटर क्रिटिक आणि त्याच्या माध्यमातून आम्ही गोची किंवा जुलूसचे प्रयोग निरनिराळ्या ठिकाणी करायचो. त्यामुळे आमचा परिचय वाढत गेला आणि नंतर मी म्हटल्याप्रमाणे माझा त्याचा परिचय फक्त चित्रपट किंवा नाटक या माध्यमातून राहिला नाही, तर राजकारण आणि प्रोटेस्ट मुवमेंट्स. ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे ते सांगून मी थांबतो. हे पुस्तक फक्त त्याची ऑटोबायोग्राफी किंवा त्याच्या मेमॉइर्स नाही आहेत. इट इज अ जॉईंट ऑटोबायोग्राफी ऑफ संध्या अँड अमोल, नॉट ओनली अमोल्स. सो लॉट ऑफ बुक कव्हर्स Sandhya's experiences also, and even Chitra's, his first wife. And most important thing is, in this book, despite his magnificent experiences with so many great people in the film industry, not only in India but elsewhere also, there is neither rancor nor undue praise. Like the Viewfinder title, I think he was presented Viewfinder by Vasudha. He gives a detailed description of how, and his touching moments with Vasudha, Rishikesh, so many of them, and he has written them so well. Almost one could come to tears when he described the death of so many near and dear ones of his, and so many others we were fans of. त्यामुळे वासुदा असतील, ऋषिदा असतील, सगळे ते लोक जे सत्यजित आहेत, किती माणसं, इतक्या माणसांचे रेफरन्सेस त्याच्यात येतात त्या आत्मचित्रामध्ये, इतक्या माणसांचे रेफरन्सेस येतात की मला भयंकर आश्चर्य वाटलं की संध्यानी आणि अमोलने हे पुस्तक मला पाठवलं. बिकॉज आय एम नॉट इन दॅट क्लोज्ड एलिट सर्कल इन विच he moved without becoming an elitist person, and that was very important. He was among the top of the elite
without becoming elite. And that is a very significant point. Because nowadays those who are not even elite pretend to be so many elitists and continue to be elitists. We are living in a fake world, virtual world, that we saw even in the results today. So, the virtual world, despite the virtual world all around him and around us, to maintain sanity, rationality, modesty, and complete honesty of life and existence, I think Amol excels. And as he says, he gives enormous thanks for this spirit and for this attitude and for this culture and character to Sandhya. The title I was, as he described it, so many experiences he has put together. Sometimes his mother appears, his sister appears there, his all the colleagues, even so-called small-time colleagues. And just now Nana mentioned some entire episode which Nana hardly described is there in the book. Now so many such people are in the book that even if only those people whose mentions are there, if they buy the book, it will sell 1,000 copies. Just by those names which are there. And therefore, I feel extremely affectionately privileged that Sandhya and Amol thought me to come here and speak a few words. I will just say that he continues to have the same spirit of the 1960s and 70s, though that period is gone, that era is gone. And that spirit needs to be revived because time has come when whole of Gaza is being under attack of genocide. Russia and Ukraine are threatening nuclear attack, and we are living in a completely insecure and uncertain world. And time has come for all of us to raise the banner not only of peace, but also of protest when communalism, religious divide, and polarization divides us, not only our country, but the whole world today, is turning exactly opposite to what Amol lived in the 1960s. It was all a left-wing turn all over the world, and now it is a right-wing turn. And Amol, in his book, at the last pages, has expressed anguish that this is happening. And not only anguish, but also he has expressed hope that this will also go. And therefore, I share his optimism, I share his anguish, and I am thankful to him for the great affection that he has showered on me and Sharda, my wife. And so, thanks Amol, thank you very much. Thank you, sir. We'll break for tea in 5 minutes, after which there will be short readings from the book, both the English and the Marathi editions. And then there will be a conversation, short conversation with Amolji. But before we do that, I would like to invite Mr. Haider Ali, who is a very old and dear friend of Amolji's, and they go back a long way. So it would be very nice if you came and spoke a little too. Shorter words, I'm very touched. He's very human. People leave behind, in not cinema alone, but in life, if they become a little successful, or have a little more money, or have anything more than what they had while they were good. Walekar is one person that has been, you could say, a Shivaji Park boy, and he's still a Shivaji Park boy. My God. He's not changed one bit. Can't say more. I'm privileged to be, I wouldn't say friend. Something I need to share that my mother. जरा थोडं इकडे पोस्टर सगळं थोडं या साईडला एक्सक्यूज मी अजून कोणते सर थोडे अजून झालं सर होईल सर होईल हां सर
Good to see you. I miss कसं व्यास तुमचा परी वाढलेला दिसतोय, तुम्ही हल्ली भेटत नाही. खूप आणि आशीर्वादमुळे कुठेतरी थँक्यू सर. फोन उठाया हम दिया चले हो गए जो नजदीक है ना तुझे आता वाक्य बोलणार की बाबाच्या षष्टीला समितीचे अध्यक्ष पु ल देशपांडे चिमणीत होते. आपल्या गोखलेंनी आपल्या भाषणामध्ये की व्यास म्हणजे ज्यांचा परी खूप मोठा आहे असं म्हणजे आहे माझ्याकडे. यू मस्ट सी दॅट व्हिडिओ, यू मस्ट सी दॅट व्हिडिओ. तू सांगशील तर घरी येऊन दाखव. नक्की दोघांची भाषणं तुम्ही तिकडे करा ना अरे कुमार शेठ जातेस की केलं शूटिंग करत होतो मी, आलो होतो नाही कसं म्हणणार मी अंधेरी सकाळी 9 वाजल्यापासून चालतं. हां अरे यार अमोल जी मेरे गुरुजी है, उन्होंने एक फिल्म बनाई थी थोड़ा सा रूमानी हो जाए. वो बड़ी मिन्नतें करने के बाद मुझे उन्होंने लिया. हालांकि उस वक्त परिंदा बहुत लोगों को पसंद आई थी और उसके बाद जो थोड़ा सा रूमानी हो जाएगा जो रोल था वो बहुत सॉफ्ट किस्म का था. तो अमोल ने कहा कि नाना तेरा ये जो चेहरा है इतना हार्श, वो इस रोल को नहीं चलेगा, तो मैं तुझे ये रोल नहीं दे सकता. तो मैं लगातार 15-20 दिन जाता रहा. मैंने कहा आज मैंने ये किया, ये देखो मैं थोड़ा सा एक्टर हूँ, मैं कर पाऊँगा. तो लगातार पीछे पड़ा मैं, तो उन्होंने इवेंचुअली मुझे कास्ट किया और फिर मेरे ज़िंदगी की एक बेहतरीन फिल्म मैं कर पाया. आज भी मुझे लगता है कि थोड़ा सा रूमानी हो जाए वो मेरे लिए इतनी अहमियत रखती है वो फिल्म ज़िंदगी में. मैं बड़ा शुक्रगुजार हूँ अमोल का. और वो नॉर्मली ये ऐसे ये अमोल की ये जो उन्होंने लिखा हुआ जो है आई वॉज, तो नॉर्मली ऐसे होता है कि इस बुक में मेरे बारे में कुछ लिखा है कि नहीं, ऐसे होता है ना हमारे जहन में आता है. तो मेरे बारे में तो है, लेकिन और भी बहुत कुछ है. बेहतरीन इंसान, बेहतरीन एक्टर, बेहतरीन डायरेक्टर. और अमोल जी जब बहुत बड़े स्टार थे, बहुत ही बड़े, इतने बड़े स्टार थे, तभी हम तो थिएटर में छोटा मोटा रोल करते थे, लेकिन हमें कभी उन्होंने ऐसे महसूस होने नहीं दिया कि मैं बड़ा हूँ और आप छोटे. हमें हमेशा घर ले जाते थे, खाना खिलाना, वो एक तरह से हमारी परवरिश की थी उन्होंने. तो हम बड़े शुक्रगुजार हैं उनके और धन्यवाद. थैंक यू बेटे. हाँ जी, एक आपने कहा कि आपके बारे में लिखा गया है. अगर आपसे अमोल जी में के बाद आपकी पर्सनल जिस तरह रिश्ता रहा है आपका, सबसे खूबसूरत रिश्ता ऐसा जानूँ आपसे कि सबसे खूबसूरत रिश्ता क्या क्या बोल रहा है मेरे समझ में नहीं आ रहा. आपका कोई बेहतरीन पल अमोल जी के साथ शेयर. यही ये पूरी फिल्म जो है वो बेहतरीन पल है. उसके बाद भी ये फिल्म होने के बाद तो ज़िंदगी भर हमारा वो रिश्ता तो बना रहा, नहीं तो आज मैं नहीं आता. उनके लिए इतना आदर है मन में. तो हमारी शूटिंग चल रही थी, वो शूटिंग छोड़ के मैं इसलिए आया क्योंकि गुरु समान है और बड़े भाई समान है और दोस्त भी है. तो बड़ा सुकून मिला यहाँ आने के बाद. और काफ़ी मेरे पुराने दोस्त मिले उस बहाने. मनमोहन शेट्टी मिले, गोविंद नीलानी मिले, काफ़ी लोग मिले. सर आपने अभी कहा कि अमोल जी ने इस बुक में आपके बारे में कुछ जिक्र किया, तो क्या कुछ हो सकता है उसमें? नहीं, वो थोड़ा सा रूमानी हो जाए उसके बारे में तो लिखा ही होगा, लेकिन उनको मालूम है कि मैं बड़ा झगड़ालू था और बात बात पे मैं गुस्सा होता था.
वो अमोल लिखेगा तो वो सब कुछ लिखेगा, सिर्फ अच्छी बातें लिखेगा नहीं, मेरी गलतियां हैं वो भी लिखेगा लेकिन वो हम बड़े खुश हैं। सर वो किस तरह की गलतियाँ होगी? बहुत गलतियां, वैसे ही खाम खा वो अब कैमरा के सामने नहीं बता सकता।